आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, आता हे जाईन हे जाईन ते जाईन म्हणता 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 जन्म निघून गेला। एक दिवसाचं लॉकडाऊन होतं पहिल्यांदा, आठवतं तुम्हाला? कर्फ्यू लागू होता एक दिवसाचा। नंतर 15 दिवसाचा, बरोबर आहे, महिन्याचा, तिथून पुढे एक 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 महिना वाढत गेला। 9 महिने झाले। आता या महिन्यात कुठंतरी मोकळं झालं तर टी व्हीवाल्याने अजून बेजार केलं, दुसरी लाट येणार आहे, दुसरी लाट येणार आहे, दुसरी लाट येणार आहे। कशासाठी सांगायला? मोघम बोलत नाही महाराज, मी कशासाठी बोलायला लागलो? मुद्दा माझा एवढाच आहे की भगवंताची जशी इच्छा असेल तसं होत राहतं जगातल्या गोष्टी, कळते ना? इथं झाडाचं पान सुद्धा आपल्या सत्तेनं हलत नाही। तुकोबाराय म्हणतात, वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। महिला मंडळात म्हणून मी सांगतो एक महत्वाचं वाक्य, लक्ष देऊन ऐका, एवढं वाक्य घरी घेऊन जाच, कल्याण होईल तुमचं। जीवनातली प्रत्येक गोष्ट ही तुमच्या नशिबात लिहिलेली असते, तसंच होत असते। मी असंच करीन म्हणून होत नसते, जसं लिहिलेलं आहे तसंच होत असते। नाही मला हे करायचं होतं हे असं कसं झालं? नाही नाही नाही, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ना त्या दिवशी सटवीनं तशी तुमची जन्मपत्रिका लिहिली। कुणाच्या जीवनात मुलगा नाही, कुणाच्या जीवनात मुलगा आहे। बरं, ज्याला मुलगा नाही म्हणून दुःखी आहेत, ज्याला आहे लय हाणालेत म्हणून दुःखी आहेत। सुख आहे? सुख आहे? नाही नाही, प्रपंच हा नेहमी सुख देत नाही। इथं महाराज म्हणतात की ही प्रपंच असा आहे की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ। सुख मिळाय कोणी बी माणसानं हात वर करून सांगायचंय तेवढे बसलेल्यापैकी की आम्ही प्रपंच करतो, 40 वर्ष झाले, 35 वर्ष झाले, आणि आमचा एखादा दिवस तरी सुखाचा गेलाय? सांगा, गेलाय? आणि काल एक वाक्य सांगितलं मी, दर्द तो हमेशा अपने ही देते हैं, वरना गैरों को क्या पता तो तकलीफ किस बात की होती है। जवळची माणसं नेहमी आपल्याला त्रास देत राहतात, त्रास देणारे आपल्याच घरातले असतात, हे लक्षात ठेवा। माझं बोलणं कळतंय आपल्याला? मला मुद्दा सांगायचा आहे। ज्ञानोबारायांनी जे जगावर प्रेम केलं ते अखंड प्रेम केलं, कायमस्वरूपी प्रेम केलं, वरवरचं प्रेम केलेलं नाही। ज्ञानोबाराय 22 वर्ष जीवन जगले, पण 22 वर्षामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जगाचा उद्धार होईल एवढी ग्रंथ संपदा लिहून ठेवली। सामान्य आयुष्य गेले लोकांचे, ज्ञानेश्वरी मधील ज्ञानोबारायांची एका ओवीचा अर्थ सुद्धा लागला नाही, एक अर्थ सुद्धा लागला नाही। आम्ही तर त्या समुद्रामधला एक थेंब सुद्धा नाहीत महाराज, आम्ही तर कुठंच बसत नाहीत, एवढं संत वाङ्मय प्रबल आहे। ही सगळी सत्ता जर कुणाची असेल तर ही सगळी सत्ता भगवंताची, लक्षात घ्या। माझं एक वाक्य जाता जाता ऐका, जगामध्ये नाही कुणाला चांगलं म्हणता आलं तर म्हणू नका, पण या जगामध्ये नाव कुणाला कधी ठेवू नका, कधीच ठेवू नका। वाईट कधीच कुणाला म्हणू नका। कशाला वाईट म्हणता? कारण पृथ्वी हे विश्व देवानं निर्माण केले, एकलेनी कंठे म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने। 14ही भुवन जे निर्माण केलेत ना ते जगाच्या मालकानं देवानं निर्माण केलेले, हे लक्षात ठेवा। किडा असेल, मुंगी असेल, हे सगळ्या ज्या जाती जमाती निर्माण केल्या त्या कोणी निर्माण केल्यात? देवानं निर्माण केल्या। कुणी काळा असेल, कुणी गोरा असेल, कुणी सावळा असेल, हे कुणी तयार केले? देवानं केले। ज्ञानोबाराय फार सुंदर लिहितात। ज्ञानोबाराय म्हणतात, काळी माणसं ना गोर होण्यासाठी साबण लावून तोंड धुतात, पण ज्ञानोबाराय म्हणतात जे ललाटीची लिहिले तेन चुके काही केले, काळे गोरे पण फिटो धुतले विन। अहो काळेपणा जर तोंड धुवून साबण लावून गेला असता, अहो ललाटी जे नशिबात आहे तेच होणार आहे। साबण लावून काळेपणानं गोरं होत नाही माणूस, उलट साबण लावून तोंड धुतल्यानं काळं चमकून दिसतं, हे लक्षात ठेवा। माझं बोलणं कळतंय का तुम्हाला?
पण जीवनामध्ये अट्टहास कुठल्या गोष्टीचा करू नका, कुठल्याच गोष्टीचा करू नका. भगवंताला हात जोडायचे. जीवनात कुठलंही दुःख आलं, एक लक्षात घ्या, देवाला कधी सांगू नका आमच्या जीवनात अडचणी लय मोठ्या आहेत. अडचणीला सांग जा आमचा देव लय मोठा आहे. इथं बसलेला आपला बाप आहे महाराज, जगाचा मालक आहे तो. म्हणून एक करा, प्रपंचात अडचण कुठलीही आली, आपल्या प्रवचन मालेतून नाही परमार्थ कळाला, कमीत कमी प्रपंच तरी चांगला व्हावा एवढी अपेक्षा. कुठलीही जीवनामध्ये अडचण आली तरी एक प्रमाण लक्षात घ्या, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेल. चालतंय कोणाचं? चालतंय तुमचं, माझं चालतंय काही नाही. नाही देवाच्या मनात आलं ना महाराज, आपलं काही चालत नाही. त्याची सत्ता आहे महाराज, तो आपला बाप आहे. जगात कशालाही विसरा, पण दोन गोष्टीला विसरू नका. पहिली गोष्ट, देवाला कधी विसरू नका, ज्यानं जन्म दिलाय त्या भगवंताला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, मरण कधी विसरू नका. मरण कधीच विसरू नका. आणि माणसं जे त्रास देतात ना एकमेकाला, मरण विसरतात लोक. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाही वो किसी का. संध्याकाळचं कीर्तन ऐकू याची तरी गॅरंटी आहे आपली? आहे का सांगा? गॅरंटीच नाही महाराज, काय होईल काय काय नाही. आता एवढ्यापैकी हे सगळे जर चेक केले तर ह्याच्यातले 50 तरी पॉझिटिव्ह निघते. कधी काय होईल सांगता येणार नाही ना. हे डोक्यातलं काढून टाका की आम्ही सर्वस्व आहे. जग हे विज्ञानाच्या पाठीमागं किती जरी लागलेलं असलं, विज्ञानाच्या पाठीमागं जरी असलं तरी भगवंताशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात असू. तर एक प्रमाण लक्ष देऊन ऐका, तुका अतलियावरी होईल कैवारी नारायण. स्वतःवर जर भार घेताल तर तुम्हाला ओझं होईल संसाराचं, पण तोच संसार देवाच्या पायावर जर अर्पण करतात, महाराज म्हणतात की होईल कैवारी नारायण. कुठलंही दुःख असू द्या, काही असू द्या जीवनातलं, फक्त एक करा, भगवंता. काही दुःख आलं की एक म्हणायचं, देवा तुझं वाटे आता ते कर. यानंतर आलं लक्षात, तुला जसं करायचं असेल तसं कर. ज्ञानोबरायांचा हा भाव आहे. मला मुद्दा सांगायचा, भाव ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही आमचं जीवन जे 22व्या वर्षी संपवलं ना, ही भगवंताची इच्छा आहे, आमची नाही. आणि शहाणी माणसं जास्त वेळ राहत नसतात, मोठी माणसं जास्त वेळ राहत नसतात. जगात जेवढी माणसं आली तेवढी लवकरच गेली हुशार माणसं. ज्ञानोबराय फक्त 22 वर्ष जीवन जगले. स्वामी विवेकानंद ज्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपल्या भारत देशाचं नाव उंचावलं, ते स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्ष जीवन जगले. किती वर्ष? 39. पंचम वेद म्हणून ज्यांनी गाथा तयार केला ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 42व्या वर्षी वैकुंठाला गेले. कितव्या वर्षी? 42व्या वर्षी. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की जास्त दिवस मोठी माणसं जगत नसतात, थोडं येतात आणि निघून जातात. आपलं काम झालं की निघून गेलं पाहिजे. संत म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपण 85-90 झाले तरी आपल्याला जगायचीच अपेक्षा आहे. कशासाठी? मी तर भगवंताला म्हणतो, आज बी घेऊन जा, आपल्याला तयारी आपली. तयार राहायचं माणसानं. एक वाक्य लक्ष देऊन ऐका, मरणच काढून टाकतो तुमचा आज. तयार राहायचं माणसानं, तयार. आपल्या होणाळीहून जर उदगीरला जायला सकाळी 9 वाजता बस असेल तर कमीत कमी 9:45 वाजता तरी आपण तयार असलं पाहिजे का नाही? बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे का? 9 वाजता जर आपल्याला इथून बस आहे, एकच गाडी आहे जायला, तर आपल्याला 9:45 वाजता तरी मंदिराजवळ उभं राहिलं पाहिजे ना. मग हा, कमीत कमी 8:45ला तरी आपण तिथं पोच झालो पाहिजे, 15 मिनिटं अगोदर. तसं तुम्हाला तुमची मृत्यूची गाडी ही कधी येणार आहे तिचा टाइम आहे का? क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तुडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा.
लक्षात येते माझं बोल? मृत्यूची एक गाडीच आहे आणि त्या गाडीमधले आपण प्रवासी आहोत. मग ती गाडी कधी येणार आहे तुम्हाला माहिती का? मग ती कधीही, बोला ना, कधीही येऊ शकते. मग जर गाडी कधीही येणार असेल, आपल्याला पक्क माहिती 9ला गाडी येणार आहे, पण हे जर माहित असेल आपल्याला दिवसात कधीही गाडी येते, तर मग आपण सगळं उरकून काम उरकून आपण तयार राहिलं पाहिजे की गाडी कधी येईल नेम नाही. आली गाडी की बसायचं. मृत्यूची गाडी कधी येईल याचा नेम नाही. आपण परमार्थ करून तयार राहायचं. भगवंता तुला जेव्हा गाडी पाठवायची तेव्हा पाठव, आम्ही परमार्थ करून तयार आहोत. झाले 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नाही ना जाऊ द्या प्रवचनाला, जाऊ द्या कीर्तनाला, नाही ना कीर्तनाला लय बेजार करते, 3 तास बसावं लागतंय, उद्या जाऊ, परवा जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ म्हणता म्हणता आज 3 दिवस निघून गेले. पुन्हा हा आनंद भेटत नाही. भेटत पुन्हा आनंद? प्रपंचात हे सुख आहे. जाऊ दे, एक गोष्ट मला जाता जाता सांगा, थांबूया आपण, मला तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही. मला एकच गोष्ट जाता जाता सांगा. अर्धा तासच आपण प्रवचनामध्ये बसतो, 2 तासच आपण कीर्तनामध्ये बसतो, कमीत कमी 2 तास तरी प्रपंचाला विसरतो का नाही? बोला. 2 तास तरी समाधान मिळतं ना. जाऊ बघ बाकी तिकडे गेलंच, संसार आपल्या 5वीला पुंजलेलाच आहे महाराज. आणि त्याच्यात इथून उठलात की घरी गेलं दुःख सुरू होणार आहे. भाजीला हाय भाकरी नाही, काहीतरी आहेच, बरोबर? काहीतरी दुःख आहेच ना महाराज. काय भाजी करू? काही ठिकाणी असा प्रश्न आहे, काय खाऊ? एवढे गरीब लोक आहेत, काय खाऊ? आणि काही काही एवढे श्रीमंत आहेत, काय काय खाऊ? लक्षात येते का बोलणं माझं? अशी काही घरं असतात की काय खावं ही पंचायत असते, आणि अशी काही घरं असतात काय काय खावं ही पंचायत असते. काही लोक वजन वाढवण्यासाठी खातात. आमची तब्येत नाही म्हणून भरपूर जेवतात. आणि काही लोक झालेली तब्येत कमी करण्यासाठी सकाळी बोंबलत फिरतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ जगातला प्रत्येक माणूस हा दुःखी आहे. मला एक दृष्टांत फार छान आवडतो. देव कधीच कुणाला सुख देत नाही, कुणाला एका टायमाला सुख देत नाही. एका माणसाला 2 मुली होत्या, एवढं सांगून थांबूया आपण. 2 मुली होत्या, 2 मुली. एक मुली कुंभार समाजात होते. एका मुलीकडे 100 एकर शेती होती, आणि एका मुलीकडे आपल्या बिचारीकडे तिच्याकडे गाडगे तयार करायचा धंदा होता, आवा. लक्षात येते का? दोघीचे लग्न झाले. बापानं दोघीली भेटायचं ठरवलं. पहिलीकडे गेला, बारकीकडे, दीदी बरं आहे का तुझं? म्हणे बाबा बरं आहे. 100 एकर जमीन आहे, सोयाबीन पेरली. 15 दिवसाच्या आतमध्ये जर पाऊस पडला, 15 दिवसाच्या आतमध्ये जर पाऊस पडला, 10 लाखाचा फायदा. किती लाखाचा? 10 लाख रुपयाचा फायदा आहे. बापानं देवाला प्रतिज्ञा केली, पाऊस पडू दे, माझ्या दीदीचा 10 लाखाचा फायदा होऊ दे, नाही पडला तर नुकसान होईल 10 लाख रुपयाचं. जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीकडे गेला. ताई तुझं कसं आहे? बाबा गाडगे तयार करण्यासाठी आवा पेटवला. लक्षात घ्या, ईट भट्टी पेटवली. महिनाभर जर पाऊस नाही पडला, 25 लाखाचा नफा. काय करायचं देवानं सांगा? पाऊस पाडावा तर वीटभट्टीचं गाडग्याचं नुकसान होते, नाही पाडावा तर शेतीचं नुकसान होते. याचा अर्थ एकच आहे, एवढं शिकून जा. याचा अर्थ एकच आहे, सुख ही कायमस्वरूपी नाही, दुःख ही कायमस्वरूपी नाही. आणि जीवनात लोकांचा समज आहे विसरून जाणं. नवऱ्याला सुद्धा विसरून जातात, बायकोला सुद्धा विसरून जातात लोक. एका बायकोनं नवऱ्याला विचारलं, काय हो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? म्हणे खूप प्रेम आहे. शब्दात सांगता येत नाही एवढं प्रेम आहे म्हणे माझं तुमच्यावर. बायको जरा पुढची होती, तिने विचारलं, समजा मी जर मेले तर मग तुम्ही दुसरं लग्न करणार नाहीत ना? ते म्हणलं, माझं एवढं प्रेम आहे की तुझ्या प्रेमात मी वेडा झालेलो आहे. मग दुसरं लग्न तर वेड्याचा काय नियम असतो? म्हणजे काय सांगता येतं का वेड्याचा? वेडा काय खरी सांगते. पण एक वाक्य जाता जाता सांगू, जगामध्ये अशी काही माणसं असतात, त्या माणसावर विनाकारण प्रेम करावं, विनाकारण प्रेम करावं.
ना त्यांची आपली जात एक असते, ना त्यांचा आपला बिझनेस एक असतो, ना त्यांचा आपला व्यवसाय एक असतो, ना त्यांचं आपलं गाव एक असतं, ना त्यांचं आपलं कुठलं नातं असतं. विनाकारण प्रेम करा वाटतं. पूर्वजन्मातलं कुठलं तरी ते प्रेम असतं, म्हणून ते प्रेमापुरती जवळ घ्यावे वाटतात, बाकी काही संबंध नसतो. अशी प्रत्येकाच्या जीवनात एक तरी माणूस असतो, लक्षात ठेवा. कधी कधी अशी माणसं असतात प्रेम करतात पण ते व्यक्तही करता येत नाही, पण प्रेम करतात. बरोबर आहे माझं बोलणं? माझा मुद्दा एवढाच आहे, भगवंताचे तसंच आहे. भगवंताच्या जीवनात ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताला सुद्धा भक्ताचं व्यसन लागलेले. आम्हा तयाचे व्यसन त्यामुचे निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळते. देवाला सुद्धा भक्तांचं एक व्यसन लागलेलं आहे. देवाला जर ज्ञानोबराय म्हणतात भक्त नाही भेटले तर देवाला सुद्धा समाधान वाटत नाही. तळमळ तळमळ करतोय. म्हणून करा महाराज म्हणतात ना की पंढरीशी जारे आल्यानो संसारा, उठा वेग करा शरण जाऊदारा पांडुरंगा. त्याच्यामध्ये बघा तुम्ही, आल्यानं संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, हे महत्वाचं आहे. आणि कृपाळू तातडी उतावीळ. देव उतावीळ झालेला आहे. भक्त भेटले पाहिजे, भक्त भेटले पाहिजे, मला भक्त भेटले पाहिजे, उतावीळ झालेला आहे. प्रपंच हा देवाच्या नावावर सोडून दिला पाहिजे आणि परमार्थ हा देवाचं नाव घेऊन केला पाहिजे. प्रपंच करायची गरज नाही, प्रपंच आपोआप होत असतो. परमार्थ मात्र करावा लागतो, ही गोष्ट लक्षात असते. दुर्भाग्य आहे आपलं की आज सुद्धा इथं बसलेल्या अनेकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही. याच्यापेक्षा किती फार मोठी शोकांतिका पाहिजे. इथं बसले नाही, इथं एवढ्या पुरते, इथं बसले तेवढ्या पुरते खूप बस. असं आता माझं ऐकत असताना काय केलं असं वाटतं ना, तल्लीन होऊन जातात. खरे खरे महाराजाचं, खरे बर का महाराजाचं, खरे बर का महाराजाचं. वैरागी होतं का नाही खरं सांगा, इमानदारीने सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे. खरे बर का महाराजाचं, खरे खरे खरे. पण इथून एकदा उठले पुंडलिक वरदारी विठ्ठल झाले की जैसे थे. आपण म्हणलं ना माळ नाही, आमच्या घरात कुणालाच नाही. काय काय म्हणजे नाही आम्ही खात नाहीत पण माळ नाही. आता गावातल्या मोकार कुत्र्यासारखं काम आहे ते. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे ना महाराज, पट्टा ते पाळलेलं कुत्रा असतं. ज्या गळ्यात कुत्र्याच्या गळ्यात पट्टाच नाही ते गावातलं मोकार कुत्रा असतं. हे म्हणजे देवाच्या नावाचा पट्टा आहे. यानं सिद्ध होतंय की आम्ही भगवंताची लेकरं आहोत. मंगळसूत्राशिवाय नवरा आहे का नाही ही गोष्ट सिद्ध होत नाही. बरोबर आहे ना? तसं आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ जर असेल तर आपण भगवंताचे आहोत. पण आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळच जर नसेल, आपण देवाचे कशावरून? माझी विनंती, अजून आपले 5 दिवस शिल्लक आहे. आपल्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ नसेल तर आपण माळ घालून टाकू. आमच्या परिसरामध्ये संत भगवान बाबा नावाचे एक साधू होऊन गेले. फार मोठे साधू आहे, फार मोठे. पाथर्डी तालुक्यामध्ये खरवंडी जवळ भगवानगड नावाचा एक गड आहे. भगवान बाबा ज्या वेळेला आळंदीवरून शिकून आले आणि डोंगरात जाऊन बसले, आई वडील आले, त्यांनी सांगितलं चल आबा घरी चल. भगवान बाबांनी सांगितलं मी घरी येतो पण तुमच्या गळ्यात अगोदर तुळशीची माळ घाला, नाही तर मी घरी येत नाही. मालकाच्या जर गळ्यात माळ नसेल तर सांगितलं पाहिजे तुम्ही. जेवायचं असेल तर गळ्यात माळ पाहिजे, नाही तर मी स्वयंपाक करणार. भगवंताचे आहोत हे सिद्ध होतं. हा सिद्धांत विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा सिद्धांत हे लक्षात घ्या. जाता जाता एवढंच सांगायचं, ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाहीत, तर ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचं चक्र आहे, ज्ञानाचे राजे आहेत, ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. जनाबाई म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय ज्ञानाचे सागर आहेत, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीचे पवित्र चिंतन करत राहा, ज्ञानेश्वरी वाचत राहा. ज्ञानेश्वरीचे चिंतन जर करत असाल तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. नाही कळू द्या तुम्हाला, लक्ष ना माझ्याकडं, नाही कळू द्या ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर काय चाललंय याच्यामध्ये, पण वाचा.
वाचल्याच्या नंतर आपोआप लक्षात, एकदा वाचल्याच्या नंतर समजायचं नाही, दुसऱ्यांदा वाचल्याच्या नंतर समजायचं नाही, पण तिसऱ्यांदा वाचल्याच्या नंतर तर समजेल. काय झालंय, भावना जी जुन्या काळातली जी परमार्थावर भावना होती ना, ती भावना परमार्थावर राहिली नाही. जुन्या लोकांचा भाव होता महाराज, बरोबर आहे ना. कशाचीच घमेंड करू नका, सौंदर्याची घमेंड करू नका, ज्ञानाची घमेंड करू नका, पैशाची घमेंड करू नका. पैसा पैसा काय, पैसा आज आहे तो उद्या नाही, बरोबर आहे. मी नेहमी एक वाक्य सांगतो, महत्वाचं वाक्य, घरी घेऊन जा. तुम्ही किती श्रीमंत आहेत हे जर बघायचं असेल तर कपाटातल्या नोटा मोजून तुमची श्रीमंती कळणार नाही. तुम्ही किती श्रीमंत आहेत ते जर बघायचं असेल तर तुमच्या डोळ्यात 2 थेंब पाणी येऊ द्या आणि ते 2 थेंब पाणी पुसायला जगातील किती लोकांचे हात ज्ञानोबा राय म्हणतात की माझा जर उद्धार झाला असेल तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबा सारख्याने सुद्धा म्हणावं की माझा उद्धार झाला तो श्री गुरुमुळे झालाय, नाही तर माझ्यात काय ताकद आहे तेवढी. म्हणून आपला जर तुमचा जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर तुळशीची माळ असणं गरजेचं आहे आणि पवित्र ज्ञानेश्वरीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. कथा कीर्तन ऐकणं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे. ज्ञानोबारायांनी हे ज्ञान कसं कसं चक्राकार फिरलंय त्या गोष्टीचं आपण आज या ठिकाणी चिंतन केलं, आपल्या लक्षात आलं. ज्ञानोबाराची ग्रंथ संपदा आपण बघितली, ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे कसे आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितले, परंपरा बघितली. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादले सहज स्थिती, पुढे तेच प्रेम मुद्रा गोरक्षा लिधली, पूर्ण कृपा केली गहिनी नाता, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चोजविले. अशा प्रकारचा तो विषय. पण थांबूया आपण. जाता जाता माझी विनंती आपल्याला, या 2 गोष्टी आपण अत्यंत महत्त्वानं सांभाळणं गरजेचं आहे. म्हणून जीवन जगत असताना या गोष्टी करण्यासाठी आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होणारी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.